तर मंडळी, हाच तो दिवस ज्या दिवशी माझा बाजा वाजला. 31 मे हेच ते खडतर दिवस ज्या दिवशी मला सासर नावाच्या स्वर्गाचे दर्शन मिळाले. ह्या स्वर्गात मला 7 वर्ष पूर्ण झाले आणि माझे इंद्रदेव अति नरमदिल आहेत. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीचं फ्रीडम दिला, मुक्ती दिली. माझं कोमल मन सहजपणे समजून घेतात. बस अजून मोठेपणा सांगत बसले तर घरी येऊन रुबाब करतील. नवरा बायको कितीही समजदार असू द्या, कितीही अंडरस्टँडिंग असू द्या, पण जर लेकरं असतील ना तर त्यांच्या 100% भांडणं होणार म्हणजे होणार. आमच्या दोघांमध्ये बिलकुल कुठल्या दुसऱ्या गोष्टींवरून भांडणं होत नाहीत, पण लेकरांमुळं ना एवढं चिडचिड होते. म्हणजे मला नॉर्मल जरी बोलायचं असेल तरी मी लेकरांचा राग त्याच्या पप्पावर काढते आणि असं आमच्यावर होते. तर मी ना म्हणजे आम्ही वर गेलो होतो फोटो काढायसाठी, म्हणजे छान छान तयार झालो. दिवस तर माझा असाच गेला काम आवरण्यामध्ये. आणि मग काय, एक लेकरू शांत बसत नव्हतं. एक इकडे चढत होतं तर एक तिकडे चढत होतं. मी चिडून खाली आली वापस. आज मला जे जे घ्यायचं होतं ते सगळी शॉपिंग करून दिले आणि मग आम्ही बाहेर गेलो होतो. खूप जास्त टाईम आमचा बाहेरच गेला. घरी यायला 10 वाजले होते. आम्ही घरी येऊन केक कट करायच्या टायमिंगपर्यंत माझ्या वहिनीची एक झोप झाली होती आणि भाऊला पण यायला उशीर झाला होता. मग भाऊ पण आला होता 10 वाजता. मग आम्ही म्हणजे माझे वहिनी भाऊ आमच्या गल्लीमध्येच राहतात बरं का. मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून केक कट केलो खूप छान, म्हणजे शांत पद्धतीने. मला काही हे सगळ्या गोष्टी करण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही, पण ना लेकरं खुश होतात आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त म्हणजे खुशी देतात. म्हणून असं म्हणजे करावं लागते आणि मला असं वाटते सगळ्यांनी करायला पण पाहिजे. आणि मग नंतर ना आम्ही म्हणजे 4 वर्षापासून कोणाचा बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, आत्तापर्यंत आम्ही दोघांनी पण केक कट केला नाही. कारण ध्रुवीला प्रत्येकाच्या बड्डेला कशाला पण घरी केक आणलेला तिलाच कट करायचा असते. आणि मग मी मोके पे चोका मारून ना नवऱ्याला थोडंसं नाचायला लावली. म्हणजे त्यांनी तर असं येरी काही करत नाहीत. म्हणजे नेहमी म्हणजे मी थकलो, मी काम करून आलो म्हणून आज मी जी भरके नाचवली त्यांना. आणि असा होता आमचा दिवस.